गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव नवेगाव बांध मार्गावरील सुकळी फाट्याजवळ 18 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या दरम्यान टोमॅटोने भरलेला ट्रक भर रस्त्यात पलटल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती। या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं तातडीनं वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। अपघाताची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलीस, वाहतूक पोलीस तसंच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलंय। ट्रकमधील टोमॅटो खाली उतरवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी मोठे सहकार्य केलं। त्यानंतर क्रेनच्या सहाय्यानं पलटलेला ट्रक रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आलाय। ट्रक हटवण्याचं काम आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला तब्बल 22 तासांची मेहनत घ्यावी लागली आहे। अखेर 19 जुलै रोजी रविवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या दरम्यान अर्जुनी मोरगाव पोलिसांच्या समन्वयातून वाहतूक पूर्ववत करून रस्ता मोकळा करण्यात आला। या काळात पोलीस यंत्रणेनं परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। मात्र ट्रकचं आणि त्यावरील टोमॅटोच्या मालाचं मात्र मोठं नुकसान झालंय। गेल्या 22 तासांपासून या मार्गावरील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। दरम्यान घटनास्थळी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश काळे, पोलीस हवालदार कोडापे, वाढई आणि कोरे यांनी उपस्थित राहून मदत कार्य आणि वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी अगदी प्रभावीपणे पार पाडली। स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा प्रशासनाला मोलाचं सहकार्य केलं। ब्युरो रिपोर्ट MS24 एक्सप्रेससाठी अश्विनी जिपकाटे, अर्जुनी मोरगाव, गोंदिया।